चंद्रविलास. लेखक नारायण धारप. भाग 3. रात्री झोप अपेक्षेपेक्षाही शांत लागली. कदाचित भावनांचा व्हायचा तेवढा उत्सर्ग दिवसभरात होऊन गेला असेल. सकाळी दाढी चहा होता, जेवऱ्याच्या बाजारात जायचं काम असायचं. पण माझ्या कालच्या त्या अटॅकमुळे दमयंती स्वतःच ताई व गोविंदरावांच्या बरोबर त्यांच्या गाडीतून जाणार होती. सकाळचे 2 तास औचित्यपणे मोकळे सापडले होते आणि आता जाणवलं, बाबा गेल्यापासून आत्ताच मला काही निवांतपणा, थोडीशी फुरसत मिळत होती. चंद्रविलासच्या मागच्या बाजूकडून मी बाहेर पडलो. हवेत गारवा होता, पण आता सूर्य वर आला होता आणि हालचाल होताच थंडीचा प्रभाव कमी कमी होत होता. मनात शैला, दमयंतीचा विचार होताच, किंबहुना आमच्या एकूण सर्वच कुटुंबाबद्दल विचार होता. आता जागांच्या किमती वाढल्या होत्या. मी जर चंद्रविलास विकून टाकायचं मनात आणलं तर गडगंज रक्कम हाती येण्यासारखी होती. इथलं एका बाजूचं आयुष्य कंटाळवाणं होतं, त्यातल्या त्यात शैलाची तर फारच कुचंबना होत होती. आणि दमयंती जरी प्रत्यक्ष शब्दात बोलली नाही तरी तिची अवस्था थोडीफार अशीच असणार. पण मी स्वतःला फसवू शकत नव्हतो. शैलात दमयंतीचा विचार वरवरचा होता. खरं म्हणजे मनात भीती जन्माला आली होती. बाबांचे शेवटचे शब्द मला फार सूचक वाटत होते. माझी खात्री होती की त्यांना तो स्ट्रोक येण्याच्या आधीच्या क्षणी त्यांना काहीतरी भयानक वेडविद्र असं दिसलं होतं. आणि आता मलाही 2दा तो अनुभव आला होता. चंद्रविलास सोडून जाणे हा सर्वात सोपा, सर्वात सुरक्षित आणि सर्वात भित्रेपणाचा मार्ग होता. आणि अर्थात तो विचार मी त्या क्षणी मनातून झटकून टाकला. आसपास फारसं लक्ष न देता मी चाललो होतो. जमीन नकळत थोडी थोडी चढत होती. आता जेव्हा एकाएकी आसपास झाडांची सावली आली तेव्हा मी थांबलो. मी त्या जुन्या झाडीत येऊन पोचलो होतो. आसपासच्या झाडांमुळे असेल, हवा जराशी कुंद वाटत होती. खाली काटेरी झुडपांच्या लहान लहान जाळ्या होत्या. दगड, वाळू, भुसभुशीत मातीचे काही उतार होते. पण त्या सर्वांवर पुरातन झाडीची छाया पडली होती. वारा अजिबात नव्हता. जरा पुढे जाताच उजव्या हाताला वळत गेलेली एक अस्पष्ट पाऊलवाट दिसली. तीच वाट मी घेतली. जरा उंचावर गेल्याशिवाय मागची इमारत दिसणार नव्हती. आसपास आंबा, चिंच, वड, पिंपळ, इतरही काही मोठमोठी झाडं होती. कदाचित डायनिंग हॉलमधून झाडीचा हाच भाग दिसत असेल. आता मला आठवलं की आपण या बाजूला आणि इतके दूरपर्यंत कधीही आलेलो नाही. पायाखालची वाट सोपी नव्हती. गवताचे उतार निसरडे होते, दवाने आणखीच निसरडे झालेले. मध्ये मध्ये वाळू, रेती, मुरूम पायाखाली सरकत होता. शिवाय काही ना काही कारणाने झालेले चांगले फूट खोलचे खड्डे होते. चढाच्या अगदी शेवटपर्यंत येईतोवर पाहायला सवडच झाली नाही. पण खालचा चढ संपताच गाडीतून चंद्रविलासची 3 मजली इमारत दिसली. सकाळच्या उन्हाने सर्व इमारत उजळून निघाली होती. अंगणात गाड्यांची, एखाद दुसऱ्या गिऱ्हाईकाची ये जा दिसत होती. मी वळणाच्या बेतात असतानाच मला डायनिंग हॉलच्या खिडकीत कोणीतरी उभं असलेलं दिसलं. अंतर खूप होतं, पण वाटत होतं की जे कोणी उभं आहे ते माझ्याच दिशेला पाहत आहे. काल रात्रीचा प्रसंग आठवून शरीरावर एक सरसरता शहारा येऊन गेला. हा कोणी गडी होता? कोणी गिऱ्हाईक होतं? का ते नरहरपंत होते? का पुन्हा मला भास होत होता? मला तिथं थांबणं अशक्य झालं. परत वळण्याच्या बेतात असताना मला समोरूनच झाडातून गेलेली एक अस्पष्ट पाऊलवाट दिसली. ती शॉर्टकट असण्याचा संभव होता. मी त्या वाटेने निघालो. झाडांची सावली आसपास येताच मनावर भीतीची विलक्षण छाया पसरली. आदी मानवाला या खुणा कळतात. शरीरातल्या धोक्याच्या गुप्त घंटा खणखणायला लागतात. नाडी जोराने दौडायला लागते. छाती धडधड व्हायला लागते. श्वास जोराने व्हायला लागतो. मानेवरचे, हातावरचे केस शहारून ताठ होतात. गळा, काका, छाती घामाने ओली होते. मणक्याला बर्फाचा खडा लावल्यासारखा गारठा येतो. भीती आली. मखमली काळ्या पावलांनी आली. मी होतो तिथेच थांबलो. क्षणभर खरोखरच वाटलं, आता आपली अखेरचीच घटका आली आहे. आसपास काहीतरी भयानक होतं.
त्याच्या खुणा अशिक्षित प्राचीन मनाला बरोबर समजल्या होत्या. सापळ्यात सापडलेल्या जनावरासारखा मी चारही बाजूंना भिरभिर पाहत होतो. काहीतरी होतं खास. कोठे असेल, काय असेल याची तर कल्पनाही येत नव्हती. काहीतरी महाभयानक, अघोरी. केवळ त्याचं अस्तित्व जीवाचं पाणी करायला पुरेसं होतं. सर्व शरीर, पायापासून मस्तकापर्यंतचं सर्व शरीर थरथर कापत होतं. आणि मग तो आवाज आला. खसखसल्यासारखा आवाज. उंच गवतातून वारा गेला की येतो तसला आवाज. समोरच्याच एका वडाच्या झाडावरून शेवाळासारखं बांडगुळ लोंबकळत होतं. त्याच्या लहान पातळ फांद्या, लहान लहान पानं एखाद्या झुळकेवर हलावीत तशी हलताना दिसली. पण वारा अजिबात नव्हता. त्याच्याच जरा पलीकडे दाटसर झाडीतून एक सावली सरकताना पाहिलीशी वाटली. पण मला माहीत होतं तिथे माझ्याखेरीज आणखी कोणीही नव्हतं आणि सूर्याचा प्रकाश सावली पडण्या इतका तिथपर्यंत पोहोचतही नव्हता. हीच ती जागा होती. हीच जागा नरहरपंत डायनिंग हॉलच्या खिडकीतून निरखून पाहत होते आणि त्यांना ज्याने भयंकर भीतीने ग्रासलं होतं तेही इथंच होतं, माझ्या भोवती होतं. कट आवाज करून पाय वाटेजवळच्याच एका झुडपाची फांदी कटदिशी मोडली. एखाद्या वाऱ्याच्या झोक्यात सापडल्यासारखी गरगरत उलटी पालटी हो त्या मागच्या दाटसर झाडीच्या दिशेने फेकली गेली, जिथे मला त्या हलत्या सावलीचा भास झाला होता. ती सावली किंवा जे काही होतं ते तिथेच अजून आहे का नाही ते पाहायला थांबलोच नाही. वयाच्या प्रकृतीचा विचार मनाला क्षणमात्रही शिवला नाही. समोरच्या वाटेवरून मी खाली चंद्रविलासच्या दिशेने धूम पळत सुटलो. तो झाडी बाहेर स्वच्छ उन्हात येईपर्यंत थांबलोच नाही. आता छाती धडधडत होती, धाप लागली होती, घामाच्या धारा वाहत होत्या, डोळ्यांसमोर रंगीत वर्तुळं फिरत होती. भयाच्या आणि दमछाकीच्या दोन्ही खुणा सारख्याच असतात. मी चंद्रविलासमध्ये परत आलो तेव्हा जवळजवळ सावरलो होतो. गेल्या 3-4 दिवसाचे अनुभव विचार करायला लावणारे होते खरे. सध्या ताई, गोविंदराव होते खरे, पण ते काय जास्तीत जास्त 15 दिवस राहतील. बाबांचा 13-14वा झाला की जातील. मग मी एकटाच आणि आता बाबा नव्हते. इतके दिवस नाममात्र का होईना कर्तेपणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. ती आता माझ्या खांद्यावर आली होती. दमयंती इथे नाराजीनेच आली होती. तिचा, शैलाचा आणि माझा तिघांचाही विचार करायला हवा होता. त्याहीपेक्षा महत्त्वाचं, चंद्रविलास सोडून कुठे एकाकी जाणं शक्य नव्हतं. कोणताही बदल करायचा ठरवलं तरीही त्याला काही महिने लागणारच होते. तोपर्यंत इथेच राहणं भाग होतं. पण आता प्रथम जो आतापर्यंत कधीही आला नव्हता, शारीरिक धोक्याचा विचार मनात आला. चंद्रविलास संबंधातल्या केवळ ऐकीव माहितीवरच मी विसंबून राहत होतो. पण या संबंधात कुठेतरी काही लेखी असलंच पाहिजे. कोणताही विषय द्या, त्यावर वर्षानुवर्षे संबोधन करणारे, खस्ता खाऊन पदरमोड करून आपले निष्कर्ष प्रकाशित करणारे उपेक्षित एकांडे शिलेदार असतातच. कोणत्या तरी ऐतिहासिक किंवा इतर पुस्तकात चंद्रविलासचा इतिहास असणारच. पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरातल्या लायब्ररीत ते पुस्तक असेल किंवा त्या संबंधात काही माहिती सांगू शकणारे विद्वान संशोधक असतील. आता त्यांचा शोध घ्यायची वेळ आली होती. माहिती मिळवण्याचे 2 मार्ग दिसत होते. नरहरपंत हे भानू घराण्यातले, पेशव्यांच्याच घराण्यातले. तेव्हा भानू कुलवृत्तांतात त्यांची माहिती असण्याची दाट शक्यता होती. शिवाय लोकभ्रम, लोककथा, लोकअपवाद यांच्यावर झोड उठवणारे केतकर, राजवाडे यांसारखे लोक असतात. त्यांच्या लेखनात कुठेतरी भानू चंद्रविलास यांचा संदर्भ येण्याची शक्यता होती. आणि मग अर्थात एक भारतीय कोश, ज्ञानकोश म्हणा, शब्दकोश म्हणा, स्थानिक देवतांचा कोश म्हणा, त्यांच्यात कुठेतरी ही माहिती संकलित केलेली असणारच. पत्रव्यवहार बराच झाला. लिहिताना मागचं पुढे होणारच आहे, पण पुढच्या घटनांचा संदर्भ लावण्यासाठी ते आवश्यक आहे. शेवटी माझ्या हातात 1913 साली श्रीयुत दामोदर अनंत उपासनी यांनी लिहिलेलं आणि मुंबईच्या महाराष्ट्र शास्त्रोत्तेजक संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेलं महाराष्ट्रातील चेटूक, जारणमारण व तंत्रविधी हे पुस्तक आले.
दामोदरपंत उपासनी भानूंना 3 संपूर्ण पाने देण्याइतपत महत्त्व देतात. उपासनींची लिहिण्याची शैली जुन्या पद्धतीची आहे, तेव्हा त्यांच्या लिहिण्याचा गोषवारा व क्वचित प्रसंगी प्रत्यक्ष अवतरण हे पुढे देत आहे. चेटूक जारणमारण मध्ये नरहरपंथासंबंधीचा बराचसा भाग त्यांच्या मृत्यूनंतर ते अनेकांना वेगवेगळ्या अवस्थेत दिसलेल्या तथाकथित हकीकतींचा आहे. म्हणजे जवळजवळ 150 वर्षांचा काळ झाला. त्याबरोबर आणखीही एकाचा, त्याला दामोदर उपासनी माणूस म्हणत नाहीत, उल्लेख आहे, ज्याच्या घराभोवती रात्रीच्या चक्रा, सळसळण्याच्या, कडकडण्याच्या किंवा तत्सम आवाजाच्या घटना आतल्यांना जाणवल्या होत्या. ज्या 2 खुणांचा प्रत्यक्ष नरहरपंतांवर आळ होता, ते 2 खूण आणि त्याचे पर्यवसान यांना पुस्तकात फारशी जागा दिलेली नाही आणि त्यांचं वर्णनही अपूर्ण वाटतं. उपासनींना त्या खुनाचा नरहरपंतांशी प्रत्यक्ष संबंध असल्याचं सिद्ध करता आलेलं नाही. कदाचित त्यांना संशोधनास पुरेसा वेळ मिळाला नसेल किंवा कदाचित इतक्या कालावधीनंतर निसंदिग्ध पुरावाही उपलब्ध नसेल. बोलवा मात्र खूप होती, पण त्यांनी जावेर आणि आसपासच्या वाड्यावस्त्यांतील एक धारणा मात्र नमूद करून ठेवली होती. नरहरपंतांनी काहीतरी कुसिद्धी साध्य करून घेतली होती. कोणती तरी एक रहस्यमय अमानवी क्रूर शक्ती त्यांना वश झाली होती. त्यांच्याशी वैर धरणारा अथवा त्यांच्या वाटेत आडवा येणारा कोणीही अशा या पाशवी शक्तींचं भक्ष बनायचा. उपासनीच्या शब्दात सांगायचे तर नरहरपंतांनी असे काही कुटील रहस्य प्राप्त करून घेतले होते की आसपासच्या पंचक्रोशीत त्यांच्या विलक्षण दरारा होता. त्यांच्याशी वैर धरणे ही एक मृत्यूलाच हाक आणि माणसाचा बळी जायचा तोही साधा सहज नाही. एखाद्या अतिमानवी पिसाळ सैतानी शक्तीने भारलेल्या राक्षसाच्या हाती जणू तो सापडायचा. एखाद्या भुशाच्या बावलीचे हातपाय कोणी नतद्रष्ट उपद्व्यापी पोराने उपसून काढावे, तसे त्या अभागाचे हात, पाय, मस्तक इत्यादी अवयव विच्छिन्न झालेले असायचे. नवल नाही, केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाच्या प्रकाशातही खेडूत व बायाबापडी नरहरपंतांच्या वाड्यावरून जायचे नाहीत. न जाणू त्या क्रूर माणसाची वक्र नजर आपल्यावर वळायची आणि नको ती आफत अंगावर यायची या भीतीने. का नाही ते बिचारे अडाणी गावकरी घाबरणार? त्या दाट झाडीत तो चमत्कारिक सळसळण्याचा आवाज कानावर आला, नको तिथे सरकत्या सावल्या दिसायला लागल्या, वारा पडलेला असताना पान हलायला लागली, तेव्हा माझीही कशी पाचावर धारण बसली होती. तेच तर त्या झाडीतलं काहीतरी त्या अभागी बळींच्या पाठलागावर गेलं नसेल ना. मनातल्या विचारांनी पुढच्या काही मजकुराकडे माझं हवं तेवढं लक्ष नव्हतं. एका अक्षराचाही बोध न होता मी तोच भाग पुन्हा पुन्हा वाचत होतो आणि मग त्यातली अखेरची काही वाक्य जळत्या अक्षरात डोळ्यासमोर उजळून आली. अशा विलक्षण व मतिगुंग करणाऱ्या घटनांनी या नरहरपंतांच्या अंत्यसंस्काराचा शेवट झाला. जिनी काही मंत्र म्हटली असतील, पण ते यांच्यासारख्यासाठी थोडेच होते. ते साध्या मानवांसाठी होते. त्यांना किंवा ज्यांच्या आत्म्याला मृत्यूनंतर मोक्ष, शांती, सुटका, कैवल्य हवं असतं, या नरहरपंतांचं काय सांगावं. ही लेखणी तर असमर्थ आहे. असो, नरहरपंतांच्या देहावसानानंतर त्यांची सर्व चीजवस्तू दशदिशांना विखुरलेली दिसते. हा केवळ योगायोग म्हणायचा की यामागे एखादे कुटील कारस्थान असावे. त्यांची कागदपत्र, त्यांचं जादूटोण्याचं साहित्य, त्यांचे मणी, बाहुल्या, गंडे, दोरे, ताईत, भस्मे, अंगारे, धुपारे या सर्वांची वाड्यामागच्या पडवीला लागलेल्या आगीत राखरांगोळी झाली. ही आगही अचानक कशी उद्भवली याचे स्पष्टीकरण मजपाशी नाही. असं म्हणतात की काही काही वस्तू त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांनी निर्देश केलेल्या ठिकाणी पुरून ठेवण्यात आल्या. आणखी काही कोठे शिल्लक असेल तर ते सांप्रतच्या लेखकास माहीत नाही. शिवाय जाणून बुजून या आडवळणी मार्गावर शोध घेण्यासाठी जाणाऱ्यांचाही लोकांना संशयच येणार नाही काय. यातून एक अर्थ असा निघत होता की उपासनींनी आणखी शोध घेतला नव्हता, किंवा दुसरं, त्यांना काही पुरावा मिळाला असेल तो त्यांना वाच्यता करण्याच्या पलीकडचा वाटला असावा. 1910 ते 1915 मधील एकूण समाज लक्षात घेता उपासनी असं काही साहस करतील हे अशक्यच होतं. त्यानंतर उपासनींनी नरहरपंतांना प्रत्यक्ष पाहिलेल्या एका स्त्रीची जबानी दिली होती. उपासनी तिला भेटली तेव्हा ती 40 वर्षांची होती. तिला आलेला अनुभव बराच पूर्वी, सुमारे 10 वर्षांपूर्वी आला होता.
हेच जर मी मागच्या महिन्यात वाचलं असतं तर ते सर्व टाकाऊ, निरर्थक, रद्दी म्हणून मी फेकून दिलं असतं. पण आता माझ्याही मनात एक मूलगामी स्थित्यंतर झालं होतं. बाहेरचा आणि आतला, आउटसायडर आणि इनसायडर असा काही भेद असला तर मी आता इनसायडर होतो. त्या वर्तुळात माझा प्रवेश झाला होता. कदाचित ते शापित वर्तुळही असेल. श्रीमती जाईबाई भ्रतार खंडोजी तुंगारे, वय वर्षे सुमारे 40, धंदा घरकाम व घरगडी, राहणार खेरवाडी, जेवरे. खालील जबानी राजखुशीने व साक्षीदारासमोर देत आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी मी जुन्या वाड्यात, चंद्रविलासला पूर्वी जुना वाडा म्हणत असत, मोलकरणीच्या कामावर होते. एका संध्याकाळी बाहेरची खोली, आताचा आमचा डायनिंग हॉल झाडण्यासाठी मी खोलीत गेले तेव्हा खोलीच्या खिडकीपाशी एक वयस्कर गृहस्थ पाठमोरे उभे असलेले मला दिसले. मालकांच्याकडे कोणी पाहुणे आले असतील असं मला वाटलं. माझ्या कुंचाचा आवाज ऐकताच ते गृहस्थ मागे वळून पाहू लागले. त्यांचा वर्ण गौर होता. अंगात एक लांब काळा कोट होता, खाली धोतर होतं. पायात जोडे असावेत मी पाहिलं नाही. डोक्यावर केस नव्हते, हजामत केलेली होती. मागे मोठा घेरा होता. त्यांचा चेहरा रागीट किंवा चिडलेला किंवा त्रासिक असावा. गाल लाल झाले होते. कुणाकडे आलात विचारत मी पुढे झाले. माझ्यासमोर कोणी नव्हतं. दारातून कोणी गेलं नव्हतं. खिडकीला जाड गज होते. एकदा समोर ते होते, पुन्हा पाहिलं तर ते नाहीसे झाले होते. मी यापूर्वी जुन्या वाड्याबद्दल अफवा ऐकल्या आहेत, पण असं माणूस पाहिल्याचं ऐकलेलं नाही. मला नरहरपंत भानू हे नाव माहीत नाही. मी त्या दिवसापासून त्या वाड्यातलं काम सोडून दिलं. मला खूप भीती वाटली. ही हकीकत मी माझ्या घरच्यांना व शेजारच्यांना याच शब्दात सांगितली. आज तारीख 3 जून 1912 रोजी ही जबानी दिली. त्याखाली कोणा खापर्डे साक्षीदाराची सही होती व श्रीमती जाईबाई भ्रतार खंडोजी यांचा सहीनिशीच्या डाव्या अंगठ्याचा ठसा होता. जाईबाईला दिसले होते तिथेच व त्याच पोशाखात नरहरपंत मला दिसले होते. अर्थात या जबानीचा मला काहीच उपयोग नव्हता. ते जर मी ताईला दाखवलं तर ती म्हणणार, हे तुम्ही पूर्वी केव्हा तरी वाचलं होतं. ती आत कुठेतरी दडून बसलं होतं आणि मानसिक ताणाच्या किंवा मानसिक दुर्बलतेच्या क्षणी तेच वर आलं आणि डोळ्यांना दिसलं. पण नेमकी हीच आकृती अंतर्मनातून वरती का खेचली जावी याचं तर्कशुद्ध स्पष्टीकरण कोण देऊ शकणार? पण माझ्या दृष्टिकोनात झालेला बदल मला जाणवला. खरोखरच मला काहीतरी दिसलं होतं हे इतर कोणाला पटवून देण्याची गरज मला वाटेनाशी झाली होती. इतरांच्या विश्वास अविश्वासावर माझ्या या अनुभवांची सत्यता अवलंबून नव्हती. इतरांचा विश्वास बसला नाही तरी माझ्यावर त्यांचे जे काही बरे वाईट परिणाम व्हायचे ते होणारच होतेच. त्या जाईबाईंच्या जबानीचा काही फायदा मला झाला असला तर तो हाच की मनातला उरलासुरला संशय गेला होता. त्या नरहरपंतांचा एका वेगळ्या पातळीवरचा वावर मी मनोमन स्वीकारला होता. आणि आता अनुभवावरच आधारून निष्कर्ष काढायचे असं ठरल्यावर मग पुढचं आपोआप ओघाने येतच होतं. नरहरपंतांचं त्या 2 मृत्यूजीवांशी वैर, त्यांचा रहस्यमय आणि क्रूर मृत्यू आणि चंद्रविलासच्या आसपास वावरणारं काहीतरी, यांच्यातला परस्पर संबंध आता उघड होत होता. तो खुनी नरहरपंतांचाच हस्तक होता. आणि मग मागचाच विचार मनात आला. नरहरपंतांना वेळोवेळी पाहणारे त्यांच्या आयुष्यपटावर दिसले असतील ही मला ही कल्पना होती. ती आता आणखीच पक्की झाली होती, कारण मला आता त्यामागचीही कार्यकारण परंपरा आकलन होऊ शकत होती. स्वतःच्या तंत्रविद्येने, जादूटोण्याने, जाणमानव विद्येने म्हणा, आपण झाडाझुडपातून कोणता क्रूर, घातकी पण आज्ञाधारक, विश्वासू, अभद्र आकार उभा केला होता या संबंधातली एक किंचित परखेपणाची पण विचित्र उत्सुकता मनात आल्यावर खिडकीतून बाहेर पाहणारे नरहरपंत काहींना निर्विकार तत्त्वज्ञानासारखे दिसले होते. पण जेव्हा ते विद्रूप ध्यान आपल्या नीच घातकी कर्मासाठी सरसावून पुढे आलं, जेव्हा का त्यांनी आपल्या बळींची, नरहरपंतांची पत्नी, त्यांचा खंडकरी हिंस्त्र लागणगेतोड चालवली, तेव्हा नरहरपंतांचंही रक्त भीतीने, घृणेने गोठलं असेल. तेव्हाच्या क्षणी त्या भयभीत, गर्भगळीत अवस्थेत आणखी कोणाकोणाला दिसले होते. त्यांच्या सांगण्यात विसंगती कोणतीच नव्हती. आणि मग हाच विचार मन शहारवणाऱ्या मार्गावर पुढे चालला.
नरहरपंतांनी जागवलेलं, साकारलेलं, उभं केलेलं ते काहीतरी त्यांच्या मृत्यूनंतर नाहीसं झालं नव्हतं. त्यांच्यातली अघोरी चेतना ओसरली नव्हती. त्याच्यातली ती जीवघेणी ठिणगी अजून विझली नव्हती. त्याची राक्षसी रक्तपिपासा अजून शमली नव्हती. नाहीतर रात्रीचा अंधार तुडवीत पानांची सळसळ किंवा काटक्यांचे कटकट असला आवाज करीत त्याने त्याच्या धन्याच्या त्या जुन्या वास्तूभोवती घिरट्या घातल्याच नसत्या. पण आत्ता कशासाठी? आत्ता त्याला मृत्यूच्या मोहिमेवर कोण पाठवणार होतं? आणि त्याचा आवाज पानांच्या सळसळीसारखा, फांद्या काटक्यांच्या कडकडीसारखा होता, कारण ते त्याचंच बनलेलं होतं. आणि मी जर त्या सकाळी त्या झाडापाशी थांबलो असतो तर मलाही त्याचा सळसळता आकार झाडाच्या सावल्यातून सरकताना दिसला असता. माझ्या शरीराचा सर्व डावा भाग, खांदा, हात, पाय सर्व काही बधीर झाला होता आणि आता एकदम त्याच भागाला 2-3 जोराचे झटके बसले. डॉक्टर देसाई म्हणत होते तो जॅसिटिसनचा त्रास आता जागेपणीही व्हायला होता की काय? का हा बधीरपणा, हा कंप ही भीतीची लक्षणं होती? आणि भिण्यासारखी मला कारणं नव्हती असं कोण म्हणणार नाही? हे काहीतरी नवीनच माझ्या आणि माझ्या एकट्याच्याच आयुष्यात आलं होतं. जसा सुरुवातीस मी मला फसवण्याचा अजिबात प्रयत्न केला नव्हता, तसाच आत्ताही केला नाही. मला दिसत असलेलं आणि आता मी तर्काने अनुमान बांधलेलं काहीही मी इतर कोणालाच सांगू शकत नव्हतो. मला जे जाणवलं ते भयप्रद होतंच, पण ते जाणवलं ही गोष्टही तितकीच भयप्रद होती. ही दुहेरी भीती सतत मनात राहणार होती. असं खरं विश्वातलं कोण होतं की ज्याच्यापाशी मी हे सर्व उघड करू शकेन? दमयंती? शक्यच नाही. तिला त्यातलं काही उमगणारच नाही. शैला? छे छे, ती तर अजाण होती. तिला त्या चक्रव्यूहात कशाला गुंतवायचं? ताई? तिला या नव्या अस्तित्वाचा अर्थ समजेल, पण हे सर्व मला भासच होत आहेत असंच ती म्हणेल. मी इतर कोणाचीही खात्री पटवू शकलो नाही. तरी मला शंका नव्हती की मी एका वेगळ्या, भीतीदायक, संपूर्ण अनोख्या व खात्रीने धोक्याच्या अशा नवीन अनुभूतीच्या उंबरठ्यावर होतो आणि त्याच्याशी मुकाबला मला एकट्यालाच करावा लागणार होता. माझ्यात खरोखरच ती कुवत होती का नाही किंवा त्याचे परिणाम काय होणार आहेत यावर मी त्या क्षणी एवढासाही विचार केला नाही. विचार तर आवश्यक होताच. उपासनींना नरहरपंतांचा संबंध त्या झाडीत खसखसणाऱ्या हस्तकाशी लावता आला नव्हता, कारण त्यांनी त्या झाडीला प्रत्यक्ष भेट दिली नसेल किंवा भेट दिली असेल तेव्हा त्याच्या अवतीर्ण होण्यास आवश्यक असणारी परिस्थिती तेव्हा नसेल, जशी त्या सकाळी होती. अजून मी खऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाला स्पर्शच करीत नव्हतो. इतक्या वर्षांनी मला हे सर्व का दिसावं, जाणवावं? संध्याकाळी सर्वजण, अर्थात शैला सोडून, वरच्या खोलीत जेवणासाठी जमले होते. आजकाल माझी अन्नावरची वासनाच कमी झाल्यासारखी वाटत होती. तसा मी खादाड किंवा चापून जेवणाऱ्यांपैकी नाही, पण आजवर भुकेची कधी तक्रार नव्हती. माझ्यातला बदल दमयंतीला जाणवला असावा, पण केवळ माझ्याकडे एक नजर टाकण्यापलीकडे ती काहीच बोलली नाही. मी खोलीत येण्याआधी त्या तिघांचं त्यावर बोलणं झालं असावं. मध्येच दमयंती म्हणाली, बरं का, ताई आणि गोविंदराव आणखी काही दिवस इथेच राहणार आहेत. मलाही सोबत होईल. तिच्या मनात कदाचित वेगळं असावं, पण आत्ताच वादावादी करण्यात अर्थ नव्हता. ताई गोविंदराव यांच्या राहण्यावर माझी खरोखर काय प्रतिक्रिया झाली ते सांगता येत नाही. सध्या मनात सर्वच गोंधळ होता. बाहेरच्या अंगणात गाड्या सुरू झाल्याचा आवाज होत होता. एखादी मोठी पार्टी जेवण संपवून त्यांच्या वाटेने जात असेल. ते सर्व मोठ्या खुशीत दिसत होते. क्षणभर मलाही मनात विषाद दाटून आल्यासारखा वाटला. त्यांचा हेवाही होता. नशीबवान लोक खरे, माझ्यासारखे एका जागेला जखडून ठेवलेले नाहीत. ऐकताय तरी का तुम्ही? मला हलवत दमयंती म्हणाली. जरासा दचकून भानावर येत मी म्हणालो, नुसतेच समोरच्या खिडकीकडे पाहत बसला होतात. हो, मनात विचार येत होते. मग सफाईदारपणे थाप मारली. बाबांची आठवण आली होती. तिचा विश्वास बसला की नाही कोणास ठाऊक, पण ती गप्प बसली. मृत माणसांची आठवण नेहमीच मनाला सुन्नपणा आणते, ताई म्हणाली. विशेषतः असं एवढ्यात निधन झालेल्या व्यक्तीची तर. माणूस विसरायची खटपट करीत असतो नाही का? तो स्वार्थीपणा नाही का होणार? गोविंदराव म्हणाले. का?
त्यावर विचार करण्याने काय साध्य होणार आहे ताई? हे पहा, मी म्हणालो, त्यावर आपण हवा तितका विचार करत नाही, हीच तर नवलाची गोष्ट आहे. वास्तविक पाहता मृत्यू आपल्या सभोवती सतत वावरत आहे. माणसाला थोडीशी जाण आली की या कल्पनेचा, या कायमच्या वियोगाचा परिचय होतो. एखादा दिवा मालवून टाकावा तशी प्राणज्योत विझवून जाते. मन हबकून टाकणारा विचार आहे, नाही का? आपण नाही, आपली नावनिशाणी नाही, आपली आठवण नाही, पण जगरहाटी मात्र नित्यासारखे चाललेली आहे. अनंतराव, आज काय ठरवले तुम्ही? ताई म्हणाली. हेच विचार मगाशी मनात येत होते. हे एवढेसे आयुष्य आणि नंतर अंधार, पोकळी, शून्यत्व, सतत अगदी काळाच्या अंतापर्यंत. त्या काळाच्या दरीच्या कड्यावर आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तिथे माणूस पोचला की त्याची काय अवस्था होत असेल? माणूस काय असा एकाकी जातो की काय ताई? पहा, किती सफाईदारपणे माणूस तिकडे दुर्लक्ष करतो ते. आजारपण, दुर्बलता, वृद्धत्व, जर्जरता, व्याधी या सर्व त्या मार्गावरच्या पहिल्या पायऱ्या नाहीत का? नाना तऱ्हेचे तर्ककुतर्क, आशा निराशांचे हेलकावे, मग शेवटी ते क्रूर सत्य, मग जग कसं आक्रसत जायला लागतं. आधी दूरचा प्रवास बंद, मग लांबची रपेट बंद, मग जिन्याची चढ उतार बंद, मग खाण्यापिण्यावर निर्बंध, मग 2 घास पचवण्यासाठी औषधं, गोळ्या, मग वर्षातला एक दिवस, शेवटचा दसरा, शेवटची दिवाळी, शेवटचं जगाचं दर्शन, आणि मग डोळ्यांवर येणारी झापड आणि हातापायांना येणारा जडपणा आणि जगावर सरकणारा काळा पडदा. सगळ्यांना हाच अनुभव थोडाच येतो. दमयंती रागाने म्हणाली. नाही ना, सगळे इतके भाग्यवान थोडेच असतात. मी तर वेदनेचा, शारीरिक पीडेचा उल्लेखही केलेला नाही. माणसाला जर काही निवडीचं स्वातंत्र्य असेल तर मी म्हणेन माझ्या बाबांचा मृत्यू चांगला. ते निदान तळमळ तरी पडले नाहीत. कदाचित स्मशान वैराग्य म्हणतात ते हेच असेल. किंवा वय वाढत जातं तशी ती मृत्यूची आंच अधिक तीव्रतेने जाणवायला लागत असेल. बेटिंगच करायचं झालं तर जसजसे आपण मोठे होत जातो तसतशा पुढच्या दिवसावरच्या ऑड्स वाढायला लागतात. ज्यांनी वस्तुस्थिती, सारासार विचार, निसर्गातील अपरिहार्यता याचा आधार सोडलेला नाही ते केवळ मरणाच्या कल्पनेने असे गर्भगीत होत नाहीत. ताई आवेशाने म्हणाली. भीती तर आहेच ताई, मी म्हणालो, पण नुसती भीती नाही, त्याबरोबर रागही आहे आणि हेवा आहे आणि द्वेष आहे, संताप आहे आणि विषाद आहे, शेवटी विफलता आहे, दारुण निराशा आहे. माणसाने स्वतःला किती महत्त्व द्यायचं? ताई उपहासाने म्हणाली. माझ्या जगात सर्वात महत्त्वाचा मीच नाही का? मी म्हणालो. सर्वांनाच त्या वाटेने जावं लागणार आहे हे माहीत असतं, पण त्याने मनातला विषाद काही कमी होणार आहे का? आता मला जाणवतं हे विचार माझ्या स्वभावाशी सर्वस्वी विसंगत होते, मला संपूर्ण परके होते. असं नाही की दुसऱ्या कोणी ते माझ्या मनात भरवले होते. ते मनात खोलवर दबून राहिलेले असतीलही. त्याचा उत्सर्ग यावेळी अशा मार्गाने आणि अशा स्वरूपात व्हावा याचं मला नवल वाटायला हवं होतं. यावर 2 विचार मनात येतात. एक म्हणजे तुम्ही विसरता की मृत्यू हा जीवनाचा भाग नाही, तिथे जीवन संपतं, दुसरं काहीतरी सुरू होतं. काय ते आपल्याला माहीत नाही. आणि दुसरा विचार याच्याशी संबंधित आहे. मृत्यूच्या क्षणी ही वेदना मृत्यूनंतर तशीच चालू राहील. पुढचा सर्व काळ असाच विफलतेने, वेदनेने भरलेला आहे असा तर्क करायला काय आधार आहे? जे अज्ञान आहे त्याची मानवाला नेहमीच भीती वाटत आली आहे, पण इथे ती अनैसर्गिक आहे, नाही का? अंधाराची भीती वाटते, मग तर्काने त्यातला फोलपणा दाखवता येईल. हिंस्त्र जनावरांची भीती वाटते, तिचं विश्लेषण तर्काने करता येईल. तेच तर्काचे नियम मृत्यूला लावता येणार नाहीत का? ताई, विचार विकार यांच्यातलं दैवत तू विसरतेस. पण पहा की, अशी का तुमची कल्पना आहे की माणूस आपल्या जीवनाचा अंत, आपला मृत्यूचा क्षण, ती प्रत्यक्ष घटना घडताना पाहत असतो? ते भयंकर होईल, त्यात अकल्पनीय वेदना होतील, पण आपण मृत्यू असा प्रत्यक्ष कधीच अनुभवत नाही. पण त्या क्षणापर्यंतचा अनुभव काय साधा असतो? मी म्हणालो. मी कुठेतरी वाचलं आहे, ते प्राचीन असिरियन त्यांच्या धर्मकल्पनेत स्वर्ग किंवा नरक किंवा इतर कोणत्या परलोकाला स्थानच नव्हतं, पण त्यांचा अमरत्वावर विश्वास होता. त्यांची कल्पना अशी होती की शरीर मृत झाल्यावरही त्या शरीरातला मुक्त झालेला आत्मा त्याच शरीराच्या आसपास अनंत कालापर्यंत वावरत असतो, त्या मृत कलेवरावर लक्ष ठेवून असतो.
हे लक्ष कशासाठी हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही किंवा मला उमगलेलं नाही, पण तो आत्मा तिथे असतो एवढं खरं. काही लोकांना ही कल्पना अगदी असह्य होईल, पण मला कोणी माझं मत विचारलं तर मी हे पसंत करीन. कोणत्या का स्वरूपात, कोणत्या का अवस्थेत होईना, पण अस्तित्व कायम राहील, सर्वच शून्यात विलीन होणार नाही. आणि करणार काय? कारण अनंत कालापर्यंतचा वेळ समोर पसरलेला असणार का ते तुम्ही विसरूनच गेला होतात. विचार, विचार, शांत विचार. मागे शारीरिक व्याधी नाहीत, जबाबदारी नाहीत, कटकटी नाहीत. दमयंती उठली. मी अजून त्या अवस्थेला पोहोचलेली नाही. ती ठसक्याने म्हणाली, माझ्या मागे उद्याच्या सर्व जबाबदाऱ्या आहेत, मी जाते. भाग 3 समाप्त. चंद्रविलास. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश.